उद्धव ठाकरेंच्या गाडीवर तुम्ही जो काही नारळ फेकण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राच्या राजकारणात एक ठाकरे आहेत याचं भान आंदोलन करताना होतं तुम्हाला? आम्ही गेलो होतो का पहिला उद्धव ठाकरेंच्या गाडीवर? तुम्ही माझ्या साहेबांच्या गाडीवर गेलात म्हणून आम्ही तुमच्या गाडीवर गेलो. आमचे महाराष्ट्र सैनिक कुठे चुकले? जशाच तसंच उत्तर मिळणार. आणि आज नाही, उद्या आमदार झाल्यावर जरी माझ्या साहेबांवर कोणी केलं तर त्याला मी सोडणार नाही. हा माझा तुम्हाला आज शब्द आहे, रेकॉर्डवर ठेवा. माझं नेहमी मत आहे की राजसाहेब जे बोलतात ते खरं आहे. 80% भोंगे उतरले होते हो. साहेब जे बोलले त्याच्यावर मी जे रिॲक्ट केलं त्याचा फायदा स्ट्रेट जनतेला झाला. माझ्यावर पहिला गुन्हा जो आहे ना वरचा, तो हनुमान चालीसा लावल्याचा आहे. आम्ही कोणाच्या उपकारावर किंवा कुठल्यावर जगत नाही, बापदाताच्या पुण्याईवरही आम्ही जगत नाही. खरं तर उद्धव ठाकरे मोठेपणा दाखवूच शकत नाही, तेवढी त्यांची कुवतही नाही. दिघे साहेबांचा खरा शिष्य कोण, याची जी स्पर्धा आहे ना, त्या स्पर्धेत आम्हाला उतरायचं नाही. दिघे साहेबांचं जे मूलमंत्र होतं काम करायचं, तेच मूलमंत्र घेऊन मी चाललेलो आहे. माझी मतं फिक्स आहेत, माझी मतं कुठे जाणार नाही. तुम्ही मला आंदोलनकारच का किंवा मी मारामारीच करतो हे का दाखवत आहे? त्याच्या पलीकडे पण अविनाश जाधव आहे. 2006ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःची एक वेगळी राजकीय चूल मांडली. आणि याच दरम्यान एक तरुण ठाण्याच्या नाक्यानाक्यांवर, कॉलेजांमधल्या कोंडाळ्यांमध्ये फिरत होता. टेकडी बंगल्याच्या परिसरात लहानाचा मोठा झालेला आणि ठाण्याच्या अस्सल मातीमध्ये की ज्याचं युवा नेतृत्व उदयाला आलं, त्याच्यावरती संस्कार झाले आणि जो राज ठाकरेंच्या तालमीत अगदी तावून सुलाकून 52 खाणी सोन्यासारखा आज आपल्या समोर येतोय. आणि बघता बघता टेकडी बंगल्यावरचा हा मुलगा आत्ता विधान भवनाच्या दरवाजावर एक दस्तक देतोय. त्या मुलाचं नाव आहे अविनाश जाधव. आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्यातले उमेदवार आणि आनंद दिघे यांच्या ठाण्यामध्ये स्वतःच्या राजकीय दस्तकीचा आवाज देणाऱ्या या तरुणाला भेटणार आहोत. राज ठाकरेंनी त्याच्यावर काकणभर जरा जास्तच प्रेम केलं आहे आणि त्या प्रेमाखातर त्याने गेली अनेक वर्ष ठाण्यात वेडेपणा केला आहे. अशाच वेड्याला मी तुम्हाला भेटवणार आहे, कारण त्याचे थॉट वेडे आहेत, त्याचं स्वप्न वेडं आहे आणि त्याची वाटचाल ही तर त्याहीपेक्षा शहाण्यांच्या गावात वेडी आहे. अविनाशजी, आपलं खूप खूप स्वागत. मला सांगा, मुख्यमंत्र्यांचं ठाणे, आनंद दिघेंचं ठाणे, या ठाण्यातल्या टेकडी बंगल्यावरचा एका चाळीत मंडळांमध्ये वावरणारा एक छोटा उन्हाळ मुलगा आज ज्या वेळेला आनंद दिघेंच्या ठाण्यात, शिवसेना प्रमुखांच्या ठाण्यात आमदारकीची निवडणूक लढवतोय, काय नेमक्या भावना आहेत? कधी वाटलं होतं की आपण या शहरामध्ये आमदारकीची निवडणूक लढवू? नाही. आणि त्यातही नाही, निवडणूक तुम्ही याआधी लढवली आहे, 18,500 मतांनी तुमचा पराभव झाला आहे. पण आताची निवडणूक ही वेगळी आहे, कारण ही महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय समष्टीसाठी एक वेगळा अध्याय लिहिणारी निवडणूक आहे. आणि त्याच वेळेला तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून विधान भवनाकडे निघण्याचं स्वप्न पाहताय. मला असं वाटतं की मी ध्येय वेड आहे, मी राज ठाकरे वेड आहे. आणि मला असं वाटतं की ज्या माणसाने मला घडवलं त्या माणसाच्या प्रेमापोटी मला जे काही करता येईल ते मी करत असतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्या रक्तामध्ये राज ठाकरे आहेत. त्यामुळे राज ठाकरे जे बोलतात ते मला करायचं असतं. आणि ते करता करता मी त्यांची भाषणं ऐकतो. म्हणजे मागच्या अनेक वर्षापासून ज्यावेळेला राजसाहेबांची भाषणं ऐकतो, ते जे म्हणतात ते मी लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही जर मागची काही माझी भाषणं ऐकलं असाल किंवा जर मी सोसायट्यांमध्ये जाऊन ज्या वेळेला सोसायट्यांसमोर माझी भूमिका मांडतो ना, त्यावेळेला मी राजसाहेब काय बोलतात ती गोष्ट बोलायचा प्रयत्न करत असतो. राजसाहेब आम्हाला काय समजवतात ती त्या सोसायट्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मी एक गोष्टी नेहमी प्रामाणिक विचार करत असतो की एखादी चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट ज्यावेळेला मी करतो त्यावेळेला ही गोष्ट राजसाहेबांना आवडेल किंवा नाही आवडेल याचा माझा पहिला विचार हाच असतो की मी केल्याच्यानंतर साहेब काय विचार करतील किंवा साहेब काय म्हणतील किंवा साहेब माझ्यावर चिडणार तर नाहीत ना. सो या गोष्टींचा विचार केल्यामुळे साहेबांच्या विचाराने मी पुढे चालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मी आज इथपर्यंत आलेलो आहे. मला जे काही घडवलं आहे ते राजसाहेबांनी घडवलं आहे. पण हे सगळं करत असताना आपण एखादा नेता ज्या वेळेला बघतो तर त्यावेळेला त्या नेत्याचं अनुकरण करतो. तुमच्या पक्षातही जसं राज ठाकरे पायावर पाय टाकून बसतात, एका वेगळ्या खुर्चीवर त्यांचा नॅपकिन ठेवलेला असतो, किंवा राज ठाकरे जो इसी मियाके नावाचा परफ्यूम मारतात, तुमच्याकडे अनेक म्हणजे आमदार पदाधिकाऱ्यांचे ड्रायव्हरही इसी मियाके मारून फिरतात. तर असं राज ठाकरेंची व्यक्तिगत आयुष्यातली नक्कल करण्याचं धाडस किंवा तसला अचरटपणा हा कधी अविनाश जाधवने केला नाही आणि तरीही तो त्यांचा लाडका आहे. हे नेमकं काय आहे?
मला मला ह्याच्या मागचं माझं असं मत आहे की माझे साहेब हे एक महाराष्ट्रासमोरचा एक वेगळं असा एक चेहरा आहे. त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की मला या माणसासारखं बनायचं, या माणसासारखे कपडे घालायचे आहेत, या माणसासारखे केसाची स्टाईल ठेवायची, या माणसासारखी माझी चष्म्याची फ्रेम असते. पण मी नेहमी म्हणतो ते माझे श्रीराम आहे आणि मी त्यांचा हनुमंत आहे. सो मी श्रीरामासारखा दिसून कसा चालेल? सो मी हनुमंतासारखा वागायचा प्रयत्न करतो. पण बघा, मी तुमच्या पक्षातले काही कामगार नेते पाहिले, काही युवा नेते पाहिले, ते अगदी जसंच्या तसं, म्हणजे जसं राजसाहेबांची जसे लोक वाट बघत असतात तशी लोकांनी त्यांची वाट बघावी अशी त्यांची अपेक्षा असते. मग ते आल्यानंतर त्यांचेच काही सहकारी खुर्ची सरकवणार वगैरे. हा असला फिल्मीपणा कधी अविनाश जाधवने केला नाही, हे मी पत्रकार म्हणून पाहत आलो. पण त्याच वेळेला आगाऊपणा करण्यामध्ये की राज ठाकरे बोलायच्या जवळपास ते वाक्य हवेत विरतं न विरतं तोच, त्याच्यावर ॲक्शन करण्याची जी काय धावपळ धडपड, त्यामुळे पक्षातही तुमच्यावर एक वेगळी टीका दबक्या आवाजात होत असते. पण ती सगळी बाजूला सारत ज्या वेळेला अविनाश जाधव पुढे जातोय, तर त्या सगळ्या गोष्टींचा किती दबाव असतो आणि किती त्रास होतो. माझं नेहमी मत आहे की राजसाहेब जे बोलतात ते खरं आहे आणि ते खरं आहे बोलले तरी. बट ऑब्वियस जे आत्तापर्यंत ते बोलले, टोल नाका बंद होईल ही संकल्पना या देशात कोणाच्या मनात तरी आली होती का? विचार तरी आला होता की टोल नाक्यासारखी गोष्ट बंद होऊ शकते? आम्हाला 12 वर्षे लागली, 12 वर्षाचा वनवास आम्ही केला. पण 12 वर्षानंतर महाराष्ट्रातले पहिले 67 आणि आता 5 मोठे टोल नाके बंद झाले की नाही? मी जे आंदोलनं केली त्या प्रत्येक आंदोलनाला सक्सेस आहे. साहेबांनी असं सांगितलं की एअरटेलची टेल खेचा, आम्ही टेल खेचली. त्यानंतर आज तुम्हाला मराठीत ऐकायला येतं की नाही? रेल्वे भरती, साहेबांनी सांगितलं रेल्वे भरतीचा विषय. मी रेल्वे भरतीचं आंदोलन केलं, माझ्यामुळे साहेबांना अरेस्ट झाली. बरोबर आहे, झाल्या ना. मराठी स्पर्धा परीक्षेत किंवा रेल्वेच्या भरतीच्या ज्या स्पर्धा असतात त्याच्या जाहिरातीकडे यायला लागल्या ना आपल्या पेपरला. अनेक मुलं आज रेल्वेमध्ये जॉबला मराठी पोरं लागायला लागली. सो आम्ही जे साहेब जे बोलले त्याच्यावर मी जे रिॲक्ट केलं त्याचा फायदा स्ट्रेट जनतेला झाला, सरळ जनतेला त्याचा फायदा झाला, लोकांमध्ये त्याची जनजागृती झाली. 2006ला ज्यावेळेला राज ठाकरेंनी मनसेची मुहूर्तमेढ रोवली त्यावेळेला ते असं म्हणाले की मला जीन्स आणि टी शर्ट घातलेला शेतकरी ट्रॅक्टरवर बसवायचा आहे. एक दिवास्वप्न होतं ते. आजही त्यांचे अनेक थॉट्स किंवा अनेक त्यांचे संकल्प, विचार आणि त्यांना जे काय वाटतंय हे दिवास्वप्न असल्यासारखंच आपल्याला ऐकताना वाटतंय. आणि महाराष्ट्राचं राजकारण इतकं निर्डावलेलं आहे की राज ठाकरेंसारख्या कलात्मक माणसाकडे किंवा कलात्मक नेत्याकडे लक्ष द्यायला या निर्डावलेल्या समष्टीला वेळ नाही आहे. मला एक सांगा, तुम्हाला कोणी सांगितलं आपला शेतकरी जीन्स आणि टी शर्टवर ट्रॅक्टर चालवत नाही किंवा शेती करत नाही? तुम्ही कधी कोकणात गेलात तर आत्ताची जी तरुण पिढी आहे ना ती जीन्स आणि टी शर्टवरच शेती करायला जाते हो. ती त्या आजोबांसारखी लंगोट घालून जात नाही आहे. म्हणजे त्यावेळेला मी ज्या वेळेला माझ्या गावी जायचो कोकणामध्ये आणि सुट्टीमध्ये म्हणजे आपल्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जायचो त्यावेळेला मी माझ्या आत्याकडे जायचो तर माझ्या आत्याचे मिस्टर हे लंगोटवरती नागर चालवायचे. बरोबर आहे, किंवा त्याची भाजणी असेल किंवा खुरपणी असेल हे सगळे करायचे. आत्ता मी ज्या वेळेला माझ्या गावी जातो त्यावेळेला माझे भावंड ही जीन्स आणि टी शर्टच घालून जातात. सो त्या विचाराची सुरुवात झाली. आता तेवढंच साहेबांचा उद्देश नव्हता की त्यांनी जीन्स आणि टी शर्टवर जाऊन शेती करावं असं नाही, त्याच्या पुढे ते डेव्हलपही व्हावेत हेही देखील साहेबांचा त्याच्या मागचा थॉट होता. कालांतराने होईल ते. पण आज तुम्ही विदर्भात जा किंवा कोकणामध्ये जा, अनेक ठिकाणी तुम्ही जर जून महिन्याच्या शेवटी गेलात तर तुम्हाला अनेक तरुण जीन्स आणि टी शर्ट्सवर दिसतात. तरुण मुलीही असतात हो. अनेक व्हिडिओज येतात बघा, त्यात आम्ही पाहतो की तरुण मुली देखील आता आजकाल शेती करत असतात. सो साहेबांची जी गोष्ट साहेबांनी म्हटली त्याची सुरुवात झाली आहे. मला वाटतं वेळ द्यायला हवा. बाळासाहेबांना पण सत्तेत यायला 40 वर्ष लागली होती हो. आपण राजसाहेबांकडनं सगळ्या अपेक्षा खूप लवकर करतोय. म्हणजे प्रत्येक गोष्ट राज ठाकरेंनीच करावी आणि ती जी सुरुवात झाली आणि ती लगेच नाही झाली की मग यांचा भ्रम निराश होतो. माझं मध्ये टोल नाक्यावर जे काय आम्ही झेललं आहे ते या महाराष्ट्रात कोणी झेललं नाही. 2014ला 2019ला आम्हाला सगळ्यात मोठा नुकसान जर कशाचा झाला तर टोल नाक्याचा झाला. की काय झालं टोल नाक्याचं, काय झालं टोल नाक्याचं, असं गल्ली गल्लीत लोक प्रश्न विचारत होते. आज आनंदाची गोष्ट आहे, ज्यावेळेला मी प्रचाराला फिरतो आणि मी लोकांना सांगतो मी हे केलं म्हणून मला मतदान करा, तर त्यातले अनेक हिंदी भाषिक लोक बोलतात वो छोड़ो सब, आपने टोल नाका बंद किया ना वो बहुत अच्छा किया. म्हणजे ठाण्यात तुम्हाला कोणीही जर तुम्ही कोणाला विचारला टोल नाका कोणी बंद किया तो लोग हंस के बोलेंगे राज ठाकरे की वजह से हुआ. कोणी बोलणार नाही मुख्यमंत्र्यांमुळे झाले. आम्हाला मुख्यमंत्र्यांचं त्याबद्दल अभिनंदन करायचंच आहे. त्यांनी केलेली ती सही ही धाडसी होती. बरोबर आहे. पण ह्याच्याची चळवळ आणि लोकांच्या मनात
आणि सरकारच्या मनात टोलनाके बंद होऊ शकतात हे राज ठाकरेंनी घातलं होतं. त्यामुळे त्याचं संपूर्ण श्रेय राजसाहेबांचं आहे. आता राज ठाकरे अनेक ठिकाणी असं म्हणतायत की मी मशिदीवरचे भोंगे उतरवेन. ते ऐकताना, कारण बघा आपल्याकडे संपूर्ण राजकीय व्यवस्था अशी आहे ना की तुम्ही एखाद्या धर्माविरुद्ध, एखाद्या जातीविरुद्ध इतका धाडसी विचार किंवा एक निर्णय नाही घेऊ शकत. अशा वेळेला ते जेव्हा असं म्हणतात की मी मशिदीवरचे भोंगे उतरवेन, तुम्हाला वाटतंय की ते कधीतरी 2 वर्षाने 5 वर्षाने वास्तवात येईल? का नाही आलं? 80% भोंगे उतरले होते हो. काय ना, फक्त राज ठाकरे बोलून होणार नाही. राज ठाकरे बोलले, राज ठाकरेंच्या माणसांनी त्यावर क्रिया केली, ती गोष्ट घडली. आता ती टिकवण्याचं काम सरकारचं असतं, त्या पोलीस यंत्रणेचं असतं. त्यांना माहिती नाही अनधिकृत आहेत, हे 30 डेसिबलच्या वरती याचा आवाज नसला पाहिजे. या गोष्टी सरकारला जर माहिती आहेत, त्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती आहेत, तर आम्ही केलेली जी कृती आहे त्याच्यावर एक्सटेन्शन करण्याचं काम हे तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांचं आहे. ते होत नाही आहे, म्हणून अडचणी होत आहेत. आणि आता साहेबांनी एवढंच म्हटलं होतं का की भोंगे उतरले पाहिजेत, तर ते उतरले, मोठ्या प्रमाणात उतरले. आम्ही हनुमान चालीसा लावली. म्हणजे ठाण्यात तर असे किस्से आहेत की आमच्या ठाण्याचे जे माझे प्रतिस्पर्धी आहेत केळकर साहेब, ते माझ्यावर 0 गुन्हे आहेत म्हणून ते दाखवतात आणि अविनाश जाधववर 24 गुन्हे आहेत असे दाखवतात. तुम्ही आता लोकांना सांगा माझ्यावर पहिला गुन्हा जो आहे ना वरचा, तो हनुमान चालीसा लावल्याचा आहे. सो मला त्या गुन्ह्याचा अभिमान आहे. माझ्यावर खालचे 12 गुन्हे आहेत ना, ते टोल नाक्याचे आहेत. मी टोल नाक्यावर केलेल्या आंदोलनाचे आहेत आणि त्या 12 गुन्ह्यांमुळेच आज हा टोल नाका बंद झालेला आहे. सो हे लोकांसाठी घेतलेले मी गुन्हे आहेत. सो आमच्या मुलांनी या सगळ्यासाठी खूप गुन्हे घेतले आहेत, खूप मेहनती केल्या आहेत. तुम्हाला माहीत नाही आम्ही कुठल्या कुठल्या प्रसंगातनं जातो. एखादं आंदोलन करणं तुम्हाला आठवतं काय हे आल्याने त्याच्यानंतर जे आम्हाला भोगावं लागतं ना, आजही टोल नाक्याच्या केसमध्ये अनेक महिला या आजही पोलीस स्टेशन कोर्टाच्या फेऱ्या मारतात. नाही, अविनाश जाधव, ठीक आहे, टोल रद्द झाले, त्याचं श्रेय खूप मोठ्या प्रमाणात राज ठाकरेंना आहे हे मान्य करायला, आणि हा तुमच्या मनाचा खिलाडू वृत्तीपणा आहे किंवा राज ठाकरेंची आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सही केली याचं अजूनही भान ठेवलंय किंवा ते त्याचं जेवढं श्रेय त्यांना द्यायचं तेवढं देत आहेत. पण यातही या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही जो काही एका आंदोलनाचा प्रकार केला, तो ऐकून, तो बघून एक पत्रकार म्हणून किंवा वाहिन्यांमधला एक माध्यमकर्मी म्हणून आजही माझ्या अंगावर काटा येतोय की उद्धव ठाकरेंच्या गाडीवर तुम्ही जो काही नारळ फेकण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला कल्पना आहे का की तुम्ही काय करायला चालला होतात आणि तुम्ही काय केलं? ते राज असो, उद्धव असो, आदित्य असो किंवा अमित असो, महाराष्ट्राच्या राजकारणात एक ठाकरे आहेत याचं भान आंदोलन करताना होतं तुम्हाला, की ज्याच्यामुळे तुम्ही हिरो झालात या वर्षाचे? राज साहेबांच्या गाडीवर ज्या वेळेला हे गेले त्यावेळेला त्यांना भान नव्हतं का की ते पण ठाकरे आहेत? तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काय शिकवण देता तशी शिकवण आम्ही गेलो होतो का पहिलं उद्धव ठाकरेंच्या गाडीवर? तुम्ही माझ्या साहेबांच्या गाडीवर गेलात म्हणून आम्ही तुमच्या गाडीवर गेलो. का नाही उद्धव ठाकरेंनी त्याच दिवशी त्या पदाधिकाऱ्याला पक्षांना काढून टाकलं? काढायचं होतं. इथे माझे साहेब असते ना तर पहिलं काढलं असतं. चालता हो म्हणून इथनं, या गोष्टी नाही चालणार माझ्या पक्षात. ती सुरुवात तुम्ही का नाही केली? तो मोठेपणा तुम्ही, खरं तर उद्धव ठाकरे मोठेपणा दाखवूच शकत नाही, तेवढी त्यांची कुवतही नाही आहे जी आमच्या साहेबांची आहे. खरं तर एक ठाकरेवर हा हल्ला करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात ना, त्याच वेळेला त्या पदाधिकाऱ्याला पक्षातनं काढायला हवं होतं. तुम्ही त्यांचे सत्कार करत बसलात. आमचे महाराष्ट्र सैनिक कुठे चुकले? जशाच तसंच उत्तर मिळणार. तुम्ही 1 केलं आम्ही 2 करणार, तुम्ही 4 केलं आम्ही 8 करणार. पण तुम्हाला त्या आंदोलनाची ठाण्यासारख्या शहरामध्ये करताना तीव्रता माहिती होती का? नव्हती माहिती. आम्ही फक्त एक ठिकाणी ठरवलं नव्हतं, खूप प्लॅनिंग केलं होतं त्याच्या पाठी आणि प्लॅनिंग करून ती गोष्ट केली आणि मला गर्व आहे की मी ती गोष्ट केली. कारण माझ्या साहेबांवर जर तुम्ही आलात तर आम्ही तुमच्यावर येणार. आता ह्यात तुम्ही लॉजिक सोडून द्या की काय हे असं का, मग तुम्ही हेच करणार का, हे सोडा. तुम्ही ज्या व्यक्तीला मानता, ज्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करता, तुम्ही त्यांना देवाच्या जागी पाहता, त्या व्यक्तीवर जर अशी गोष्ट घडणार असेल तर आम्ही थांबणार नाही. आणि आज नाही, उद्या आमदार झाल्यावर जरी माझ्या साहेबांवर कोणी गेलं तर त्याला आम्ही सोडणार नाही. हा माझा तुम्हाला आज शब्द आहे, रेकॉर्डवर ठेवा. हे तुम्ही आमदार झाल्यावर असं म्हणताय. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत 18,500 मतं. बघा, एका नवख्या उमेदवाराला फक्त तेवढी मतं कमी पडणं हा काही फार मोठा फरक आहे असं माझं मत नाही आहे. याचं कारण असं आहे, देवही मला हरवू शकणार नाही असं म्हणणाऱ्या नारायण राणेंचा पराभव हा एक 12,000च्या फरकाने होतो. तुम्ही कोकण किनारपट्टीवरचे आहात म्हणून मी तुम्हाला या प्रश्नाकडे घेऊन जातोय. ही जे 18,500 मतांचा जो फरक होता, हा फरक आपण कापू शकतो. आपण विजयाला
दणका देऊ शकतो, आपण विजयी होऊ शकतो, हे कधी वाटलं? लोकसभा निवडणुका झाल्यानंतर वाटलं की जेव्हा 18,500 मतांचा फरक राहिला त्या दिवशी वाटलं? नाही, मला सगळ्यात पहिलं तर भारतीय जनता पक्षाने त्यांची एक पद्धत आहे, उत्तम त्यांची एक पद्धत आहे, त्यांची एक कोर टीम असते आणि ती एक नेरेटिव्ह तयार करते एखाद्या माणसाबद्दल आणि तो बाहेर सोडला जातो. त्यावेळेला त्यांनी नेरेटिव्ह बनवला होता की अविनाश जाधवला 20,000च्या वरती मतं पडणार नाहीत आणि याच्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांमध्ये एक थोडासा दादा ते असं म्हणतात, दादा ते तसं म्हणतात. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचो नाही, असं होणार नाही आहे, मला विश्वास आहे राजसाहेबांवर, राजसाहेबांनी केलेल्या कामांवर, आपल्याला चांगली मतं पडतील, आपण जिंकू शकतो. ज्या दिवशी मला 74,000 मतं पडली ना, त्याच्यानंतर मी अनेक वेळेला ज्या वेळेला ठाण्यात फिरत होतो त्यावेळेला मला लोक सांगायचे, यार आमचं चुकलं, आम्ही तुला मतदान करायला हवं होतं, आम्हाला वाटलं तू जिंकणार नाहीस. सो मला त्या दिवशी अंदाज आला की लोकांनी मला अविनाश जाधव म्हणून नको म्हणून मतदान नाही केलं आहे, तर हा जिंकू नाही शकत किंवा मनसे जिंकू इथे नाही शकत, हा ब्राह्मणांचा मतदारसंघ आहे, असा जो एक तयार केलेलं एक वातावरण आहे, त्यातून ते झालं होतं. पण त्याच्यानंतर 3 महिन्यांनी कोविड आला आणि त्या 3 महिन्यांच्या नंतर आज तगायत मी कधीच थांबलो नाही. कोविडच्या काळात मी जे काम केलं आहे ते आज मी ज्यावेळेला घराघरात जातो त्यावेळेला लोक म्हणतात, अहो तुम्ही आम्हाला बेड मिळवून दिला होता, तुमचा आमचा डबा आला होता तुमचा आमच्याकडे, त्यावेळेला हे ज्यावेळेला लोक सांगतात ना त्यावेळेला मी खूप खुश होतो आणि मला माहिती आहे ही लोक मला मतदान करणार आहे. म्हणजे घोडबंदर पट्ट्यामध्ये अनेक मोठ्या इमारती आहेत, नीलकंठ असेल, इडन वुड्स असतील, कॉस्मॉस असतील, ह्या सोसायट्यांनी मला त्यावेळेला प्रवेश दिलाच नव्हता आणि आज मी ज्यावेळेला त्यांच्याकडे जातो त्यावेळेला ते मला स्वतः बोलवतात, अर्धा तास माझ्याशी गप्पा मारतात, इतपत की मी बोलल्याच्या माझं स्पीच संपल्याच्या नंतर सोसायटीतली लोक अविनाश जाधवच्या घोषणा देतात आणि जर मी हे जे बोलतोय ह्याचे माझ्याकडे प्रूफ आहेत, व्हिडिओज आहेत की नीलकंठ ठाण्यातल्या इडनवूड नावाच्या सोसायटीत ज्यावेळेला माझं बोलणं संपलं त्यावेळेला लोकांनी माझ्या घोषणा दिल्या, ज्या सोसायटीत मला 5ही मतं पडली नसतील गेल्या वेळी. सो हा बदललेला वातावरण बदलतंय, लोक कामाला महत्त्व देतात आणि मी जाऊन लोकांना सांगतो तुम्ही चिन्ह बघू नका, तुम्ही काम करणारा माणूस पहा. तुम्हाला जर वाटते अविनाश जाधवने काम केलंय, ठाण्यासाठी काहीतरी चांगलं केलंय, तर तुम्ही अविनाश जाधव सोबत उभे राहा. कारण आत्ता आमच्या आमदार, आजच सकाळी मी एक पोस्ट शेअर केली, त्या ठाण्यातल्या एका खूप मोठ्या सोसायटीने आमच्या आमदारांना बोलवलं, झेंडावंदन करायला लावलं आणि त्यांच्यासमोर फ्लॅग्स काढले की आम्ही नोटाला मतदान करणार म्हणून, तुम्ही काम करत नाही. जर खरं सांगताय तुम्ही, मी तुम्हाला प्रूफ देईन. माझ्या जर फेसबुक पेजला तुम्ही गेलात, 1 मिनटं मी तुम्हाला लगेच दाखवतो. म्हणजे मी जे म्हणतोय, मी जेवढ्या गोष्टी म्हणतोय त्या तुम्ही नीट चाचपडा आणि त्याच्यानंतर मी जे म्हणतोय ते हे करा. ही ठाण्यातली एक सोसायटी आहे, हे संजय केळकर आहेत, त्यांच्या कार्यालयात, सोसायटीच्या कार्यालयातला फोटो या आणि कार्यालयाच्या बाहेर महिला उभ्या आहेत, सोसायटीच्या बाहेर महिला उभ्या आहेत आणि आम्ही नोटा दाबणार आहोत, जॉईंट नोटा. हे आपल्या प्रेक्षकांनाही दाखवा. हो प्लीज दाखवा. हे ठाण्यातल्या जिथे 1,000 घरं आहेत अशा सोसायटीतला हा फोटो मी तुम्हाला दाखवतोय. ओके, हे सोडा, आणखी एक आहे तो ह्याचा दाखव, हाईट पार्कचा. हाईट पार्क म्हणून एक सोसायटी आहे, त्यांच्या चेअरमननी मला जो एक मेसेज केला आहे तो असा आहे की आम्ही 9 महिन्यापूर्वी 18 सोसायट्यांचं ते कॉम्प्लेक्स आहे आणि हे जे मी ज्यांचं नाव घेतोय ते तिथले त्यात संपूर्ण संकुलनाचे अध्यक्ष आहेत, अपेक्सचे अध्यक्ष आहेत. त्याने मला एक मेसेज केला की आमच्या सोसायटीमध्ये मागचे 5 वर्ष आमदार आले नाहीत आणि 9 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना एक पत्र दिलं होतं, त्या पत्राचं त्यांनी काम सोडव पत्राचं उत्तर देखील दिलेलं नाही. हे ठाण्यातल्या अनेक सोसायट्यांमध्ये खालपर्यंत गेलेलं आहे. आमदार काम करत नाहीत किंवा आमदार येत नाहीत, हे आमच्या ठाण्यातल्या तुम्ही विविध सोसायट्यांमध्ये चालतं आणि याचा मी तुम्हाला प्रूफ देईन. नाही, मला तुम्हाला मला कधी कधी तुमच्या ह्याच गोष्टीचा हेवा वाटतो की राज ठाकरे हे महाराष्ट्राचे क्राऊड पुलर म्हणून ओळखले जातात. म्हणजे त्यांची सभा लावली आणि ती लाखाच्या कमी झाली असं होत नाही, अनलेस जर तुमच्याकडे तेवढं मोठं ग्राउंड असेल तर लाख लोक जमवण्याची आज महाराष्ट्रात क्षमता जर कोणाकडे असेल बाळासाहेब ठाकरेंनंतर तर ती राज ठाकरेंकडे. पण तुम्ही स्वतः सोशल मीडियाचे खूप मोठे क्राऊड पुलर आहात, तर हे जे क्राऊड पुलिंग आहे सोशल मीडियावरचं, त्याने आज अविनाश जाधवला ठाण्याच्या या रणांगणामधला एक योद्धा म्हणून उभं केलं. मी तुम्हाला एक सांगतो, हे सोशल मीडियाचा वापर मी यासाठी करायला लागलो की मी काही काम केलं की ती बातमी मीडिया तुम्हाला येत नसायची. असं का व्हायचं? मग तुमचे तर आम्ही सगळे मित्र आहोत, पण तरी आम्ही तुम्हाला, हे मी आताची गोष्ट नाही करते, मी ही 2000 ज्यावेळेला मी 2016-17ला सोशल मीडिया वापरायला सुरू केलं त्यावेळेला अरे हा काय करणार आहे, हा मारामारीच करणार असं असल्यामुळे माझ्या बातम्याच यायच्या नाहीत.
सो त्यावेळेला मी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आणि मी तुम्हाला सांगतो सगळ्यात बेस्ट माध्यम हा सोशल मीडिया आहे. हे तुम्हाला पटलंय? मला पटलं कारण मी ज्यावेळेला नरेंद्र मोदींना पटलंय, कारण एक चहावाला मी ज्या वेळेला घराघरात जातो ना त्यावेळेला तुमचा तो व्हिडिओ पाहिला, तो छान होता. तुमचा तो व्हिडिओ पाहिला, तुम्ही ते सिव्हिल हॉस्पिटल कळवा हॉस्पिटलला रात्री 2 वाजता गेलात ना, ते आम्हाला आवडला. तुमच्यामुळे त्या माणसाचा जीव वाचला. हे एखाद्या पेपरच्या बातमीत नाही होऊ शकणार. नाही होऊ शकणार. नाही होऊ शकणार. मेनस्ट्रीम मीडिया आणि डिजिटल मीडिया याच्या मधला फरक अविनाश जाधवला पटलाय? मला पटलेला आहे. कारण मला कधी मेनस्ट्रीम ते जे पत्रकार आहेत ना त्याने माझी बातमी एका कॉलमशिवाय केलीच नाही आहे. आणि ही ते आजच्या घडीला लोक, मी तुम्हाला सांगतो, आज पहिलं असं व्हायचं मी घरी गेलो की मी चॅनल लावून बसायचो टी व्हीवर आणि आज काय झालं पाहायचो. आता मी माझ्या घरची टी व्ही लागतच नाही, कारण माझी बायको पण मोबाईलवर टी व्ही बघते, मी पण मोबाईलवर टी व्ही बघतो, बातम्या बघतो सगळ्या, आणि माझे मित्रही. म्हणजे तो टी व्ही हा कल्चर जो आहे की आपण घरी गेलो आणि बटन लावून टी व्ही लावून बसलो आहे, ABP माझा बघतोय किंवा TV 9 बघतोय, ही वेळ संपली. आता ABP माझाचा ॲप असेल किंवा आपण मोबाईलवर आलो, त्यामुळे जो माणूस ती बातमी बघतो त्याच्या खाली माझी लागून दुसरी बातमी असते. आणि अविनाश जाधव सारख्या एका धडपड्या मुलाची हा सोशल मीडिया ही ताकद झाली आहे, हे तुमच्या पक्षाला आणि आम्ही तर तुमचे निरीक्षक आम्हाला पटलेलं आहे, पण तुम्हाला स्वतःला रिअलाइज झालेलं माझी आहे? ताकद सन्माननीय राजसाहेब ठाकरे, कारण ते आहेत म्हणून मी आहे. त्यांनी एखादा आंदोलन घेतलं की ते मी आंदोलन करतो म्हणून ते टीव्हीवर दिसतं किंवा त्याच्यावर दिसतं. नाही, मी हेच विचारणार आहे. अनेक पदाधिकारी किंवा तुमचे सहकारी, माझेही मित्र आहेत, तुमचेही मित्र आहेत, पण राजसाहेबांचं आंदोलन म्हटलं की आधी छातीत अनेकांच्या धडकी भरते. पण राजसाहेबांचं आंदोलन हे दिवाळी दसऱ्यासारखं एन्जॉय करणारा एक वेडा म्हणून अविनाश जाधवकडे पाहिलं जातं. काय ते आंदोलनामधून डे बाय डे अविनाश जाधव हिरो होतो? नाही हो, तसं नाही आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की राजसाहेब ज्या पोटतिडकीने सांगतात त्यात ती गोष्ट माझ्यासाठी आहे असं मला वाटतंय. टोल नाक्यावर मीही टोल भरला आहे, किंवा मराठी, माझी रिंगटोन मराठीत असावी. महाराष्ट्रात राहतो, माझे आई वडील मराठी आहेत, तर माझी रिंगटोनही मराठीत असावी, हे माझ्यासाठी आहे. ते बोलतायत पण ती गोष्ट माझ्यासाठी आहे असं या भावनेने मी रस्त्यावर उतरतो ना. मी कधीही ती भावना नाही पाहिली नाही, माझ्या पक्षाचं काम आहे. साहेब जे सांगतात ती गोष्ट माझ्यासाठी आहे, ती ज्या वेळेला ती गोष्ट होईल त्यावेळेला त्यातला एक पार्ट मी पण असेल असं बघून मी ती गोष्ट करतो. मी माझ्या पक्षाने दिलेलं काम म्हणून नाही पाहत. साहेब जे बोलतात ते माझ्यासाठी पण आहे, माझ्या कुटुंबियांसाठी पण आहे, माझ्या मित्रांसाठी पण आहे, आणि मी हे लोकांना पटवून द्यायचं काम करतो. त्यामुळे तुम्ही लोकांना कशा प्रकारे ती पटवून देताय आणि तुम्ही ती गोष्ट कशी घेताय. म्हणजे अनेक लोकांच्या छातीत धडकी येत असेल तर मला असं वाटतं की हा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन झाला, पण माझा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की एक महाराष्ट्रातला एक एवढा मोठा व्यक्ती जर, ज्याला लाखो लोक ऐकतात, करोडो लोक त्याला पाहतात, सो तो जर माणूस काहीतरी बोलतोय, जर लाख लोक त्याला ऐकतात, तर त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे कोणीतरी एकाने पुढे यावं. मला एक सांगा की आता महाराष्ट्राच्या राजकारणात 2 माजी मुख्यमंत्री गेले आपण 5 वर्षात पाहिले, म्हणजे एक उद्धव ठाकरे आणि दुसरे देवेंद्र फडणवीस. उद्धव ठाकरेंचा अत्यंत जवळचा सहकारी म्हणून राजन विचारे यांचं नाव घेतलं जातं. ते या शहराचे महापौर होते, आमदार होते, खासदार होते, आणि आत्ता एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्या बंडाचे ते नायकही होते, किंवा त्या बंडाच्या विरोधातले नायक होते, माफ करा, ते त्याच्या विरोधात उभे राहिले. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांची जी काही लाडकी माणसं आहेत त्यापैकी संजय केळकर एक आहेत. संजय केळकरांचं तिकीट कापलं जाईल, ती जागा मुख्यमंत्री शिंदे आपल्यासाठी, आपल्या सहकार्यासाठी घेतील असं बोललं जात होतं, पण ती जागा केळकरांकडे राहिली. या 2 दिग्गज उमेदवारांच्या विरोधात अविनाश जाधव यांचा मुकाबला आहे. तुम्हाला कडवा प्रतिस्पर्धी म्हणून दोघेही आहेत, पण अविनाश जाधवचा मुकाबला कोणाशी आहे? मला वाटतं की सगळ्यात पहिला माझा मुकाबला बाजूला राहू द्या. गेल्या वर्षी माझ्या विरोधात 2 लोकांनी शंड ठोकलं होतं. ते होते राजन विचारे आणि संजय केळकर. हे एकाच गाडीवरनं दोघं जण एक 15 दिवस रात्र फिरत होते माझ्या विरोधात. इतपत होतं की काही लोक मला मदत करत होती, तर त्यांना राजन विचारे फोन करून सांगायचे की हे करायचं नाही आहे, तुला संजय केळकरांनाच मतदान द्यायचं आहे. सो आता गेल्या वेळी जे राजन विचारे केळकरांसाठी मतं मागत होते, ते त्यांची मतं तर पहिली खिचून घेतील. सो पहिली त्यांनी त्यांची मतं नीट खेचण्याचं काम चालू आहे, आणि माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे. सो हे दोघं पहिले एकमेकांची काय मतं टिकवतात ती मला बघायची आहेत. माझी मतं फिक्स आहेत, माझी मतं कुठे जाणार नाही आहेत. माझी काही राबोडीतली काही मतं सोडली तर 62,000 माझी सुरुवात होईल, एवढं तुम्हाला मी ठाम सांगतो. मी अविनाशजी, मी त्याच प्रश्नाकडे येतोय की बघा, राज ठाकरे एका बाजूला राजकीय विजनवाद सहन करतायत, एका बाजूला ते अलूप पडलेत. ठीक आहे की
बातमी किंवा न्यूज मेकर म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो, हा भाग वेगळा. पण ते राजकीय विजनवासात आहेत. असं असताना मनसेचा मतदार हा मात्र ठाणे असो, भांडूप, माहीम, विक्रोळी, पुणे, कल्याण, नाशिक मधला काही भाग, काही मतदारसंघ, या भागांमध्ये अगदी इंटॅक्ट राहिला. हे तुम्हा सहकाऱ्यांचं श्रेय आहे हे तर मान्यच आहे. पण त्या मतदाराला जेव्हा बघा, तो मतदार असतो, आपल्याला माहित असतं या इमारतीत आपला मतदार आहे, तुम्ही काय जाऊन सांगत असाल? गेल्या 18 वर्ष तुम्ही काय सांगितलं? थापाबाजी सांगतो, थापाबाजी केली. पुन्हा तुम्हाला सांगतो, हा मतदान आम्ही काम करतो म्हणून आमच्या बरोबर आहे. त्यांना हे सत्ताधारी जे निवडून येतात ते कधीच नाही भेटत आहेत. त्यांना अविनाश जाधव भेटतो, त्यांना राजू पाटील भेटतो, त्याला संदीप देशपांडे भेटतो, त्याला शिरीष सावंत भेटतो. त्याला सत्ताधाऱ्यांकडे कधी जावंसं वाटत नाही. हे कार्यालय आहे ना माझं, तुम्ही यायच्या आधी पण भरलं होतं. मी प्रचाराला असलो तरी हे कार्यालय भरलेलं असतं. एक बाई काही वेळापूर्वी इथे येऊन रडत होती. सो इथे हे दरवाजे उघडे आहेत लोकांसाठी, आणि ज्यांचं काम केलं ना ते मतदान करतात. आम्ही कोणाच्या उपकारावर किंवा कुठल्यावर जगत नाही, बापदादाच्या पुण्याईवरही आम्ही जगत नाही. आम्ही जे काम केलं आहे ना लोकांचं खाली, ती लोकं आम्हाला मतदान करतात. तुम्हाला मी सांगतो, ह्या वेळेला ठाण्यामध्ये मागच्या वेळेला या लोकांनी एक नेरेटिव्ह पसरवला होता, मला 20,000 नाही मतं मिळणार, मी 75,000 घेतली. यावेळेला मी 1,00,000 क्रॉस करेन. आणि हे मी जे सांगतोय ना ते मी ठाण्यात केलेलं काम बोलेल, आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक उदाहरण ठेवीन की काम केलेल्या मुलाला लोक मतदान करतात. तुम्ही कुठल्या मतदारसंघात उभे आहेत त्याची फिकीर नाही, तुम्ही काम करा, लोक तुमच्यासोबत राहणार. मी खात्रीने सांगतो, मी 1,00,000 क्रॉस करीन. हे काय म्हणतात, काय नेरेटिव्ह पसरवतात सोडून द्या. मला यांची सवय झाली आहे की एक नेरेटिव्ह पसरवणं, बनवणं आणि तो खाली सोडणं लोकांमध्ये, आणि मग त्यातनं चर्चा घडवून आणणं, आणि मग आपला मतदार वेगळं करणं. कारण एक दोन प्रकारचे मतदार, एक ठाम राहणारा मतदार असतो आणि एक सतत फ्लोट होत असतो. तो मतदान फ्लोट करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सो मी ज्यांना जातोय त्यांना खात्रीने सांगतो की मी निवडून येणार आहे, कारण मी केलेलं काम ठाण्यात लोकांना माहिती आहे. ठाण्यातल्या कुठल्याही माणसाला तुम्ही विचारा. नाही, मला सांगा की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जी मैत्री आहे ही गेली अनेक वर्ष मी त्या मैत्रीचा साक्षीदार आहे, एक पत्रकार म्हणून आणि एक निरीक्षक म्हणून. ठाणे महानगरपालिकेतली सत्ता बनवणं असू द्या किंवा इतर एखादा प्रकल्प, एखादी गोष्ट जर राज ठाकरेंनी सांगितली मुख्यमंत्र्यांना तर त्याच्याकडे फार दुर्लक्ष मुख्यमंत्री करत नाहीत. व्यक्तिगतही ते त्यांचे मित्र आहेत. आत्ता एखादा नेता मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक काळ जर भेटला असेल तर त्या नेत्याचं नाव आहे राज ठाकरे. बरोबर. या दोन नेत्यांच्या मध्ये सध्या काहीसा बेबनाव तयार झालेला आहे काही गोष्टींमुळे. त्याचा फटका अविनाश जाधव सारख्या एका तरुण उमेदवाराला किती बसू शकतो? कारण ठाण्यामध्ये आजही शिंदेशाही इंटॅक्ट आहे. बघा की जेव्हा त्यांनी बंड केलं तर एक नगरसेवक सोडला तर बाकी सगळे नगरसेवक त्यांच्याबरोबर राहिले. अशा परिस्थितीमध्ये शिंदेशाही ही अविनाश जाधवांबरोबर असणार की संजय केळकरांबरोबर असणार? मला माहीत नाही, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. पण मी जो मतदार म्हणून पाहतो, मी याला कोण कोणासोबत आहे हे पाहत नाही. मी जो मतदार आहे तो मतदार माझ्याबद्दल काय विचार करतो हे मी पाहतो. सो मला असं वाटतं मतदार कोणाचाही असो, तो भारतीय जनता पक्षाचा असो, मनसेचा असो, राष्ट्रवादीचा असो किंवा शिवसेनेचा असो, तो आज काय विचार करतोय मला वाटतं त्यांचा विचार करण्याची थॉट प्रोसेस जी आहे ती काम करणाऱ्या माणसासोबत राहण्याची. तर मला वाटतं की जर त्यांचा उमेदवार नाही आहे तर तो मतदार नक्की मला चॉईस करेल असं आत्ता तरी मला दिसतंय. अविनाश जाधव म्हणजे आंदोलन, अविनाश जाधव म्हणजे राडा, अविनाश जाधव म्हणजे राज ठाकरेंच्या डोक्याला ताप, असं गेल्या 18 वर्ष आम्ही तरी पाहतोय की आंदोलन झालं, केसेस झाल्या, राज ठाकरेंकडे जावं लागले नाही, असं झालं नाही. राज ठाकरेंकडे जो कार्यकर्त्यांचं जे मोहोळ आहे त्याच्यामध्ये मुंबईच्या उपनगरामध्ये चेंबूर असेल, मानखुर्द असेल, कुर्ला असेल, अशा ठिकाणी काही ब्लॅकमेलर त्यांचे पदाधिकारी असल्याचंही मी याची डोळा अनुभवलेलं आहे. किंवा आंदोलनासाठी सेटिंग केली, आंदोलनासाठी काहीतरी केलं. पण अविनाश जाधव याच्या हेतूबद्दल आणि त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शंकेला फारसा वाव किंबहुना नाहीच अशी परिस्थिती राहिली. तर हे जे काय आहे म्हणजे आंदोलन करायचं, त्याच्यातून तोडपाणी करायची, आणि दुसरीकडे आंदोलन करायचं आणि फक्त राज ठाकरे एवढी 5 अक्षरं उच्चारायची, हे अविनाश जाधवची स्टाईल राहिलेली आहे. तर हा जो एक जी यातली पुसट रेषा आहे ती जपणं अविनाश जाधवला किती कठीण गेलं 18 वर्षात किंवा किती सोपं गेलं? तुम्ही मला माहित नाही तुम्ही मला काय नजरेने पाहता. तुम्ही मला आंदोलनकार म्हणून पाहता. मी 2,500 मुलींची लग्न केली ते का नाही उल्लेख करतात? आदिवासी भागात कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जाऊन केली हो सांगा? कुठल्या राजकीय नेत्यांनी, आमदारांनी केली? 2,500 मुलींची लग्न करणं छोटी गोष्ट असते का? ते का नाही तुमच्याकडनं उल्लेख होत आहे? मी आतापर्यंत 350च्या वरती गरीब
वयोवृद्ध माणसांचे मोतीबिंदूंचे ऑपरेशन ज्युपिटरसारख्या ठिकाणी केले. हा उल्लेख तुमच्या ह्याच्यातनं का नाही येतो? मी मुली शाळेत जाव्या म्हणून 350 सायकली साहेबांच्या घराच्या बाहेर पालघरमधनं मुलींची गाडी भरून आणून त्या मुलींना दिली. का तर तुम्ही शाळेत जा. हे का नाही तुम्ही सतत सांगतात. एक ज्योती नावाची मुलगी ट्रेनमधनं पडली, तिचे दोन्ही पाय गेले. ज्यावेळेला मला कळलं, मी गेलो त्यावेळेला डॉक्टरांचा संप चालू होता. त्या मुलीच्या पायातनं पल्स पडत होतं. त्या मुलीला उचलून ठाण्यात आणून तिच्या दोन्ही पायाचं ट्रीटमेंट केलं. आज ती रोबोटिक पायावर उभी राहतीये. हे तुम्ही का नाही उल्लेख करत आहात? तुम्ही माझे आंदोलनच का दाखवताय? त्याच्या पाठीपण एक अविनाश जाधव आहे. पण त्या आंदोलनामुळेच नाही, अविनाश जाधव आंदोलनामुळे, पण त्याची दुसरी बाजू पण आहे. ज्या वेळेला कामगारांना पगार दिले गेले नाही त्यावेळेला अविनाश जाधवनी त्यांच्या घरी दिवाळी व्हावी म्हणून स्वतःच्या कंपनीच्या अकाउंटमधनं 25 लाख रुपये काढले आणि त्या कामगारांना वाटले. हे का नाही हो दिसलं तुम्हा लोकांना? मी रोज इथे अनेक मुलींच्या शाळेच्या फी भरतो. हे का नाही हो तुम्हाला दिसत आहे? मी अनेकांच्या हॉस्पिटलचे बिल रोज भरतो. आजही भरलंय सकाळी एका बाईचं हॉस्पिटलचं बिल. माझ्या मते हे का नाही हो तुम्हाला दिसत आहे? तुम्ही मी आंदोलन केलं, मी ह्याच्या गाडीवर दगड मारली, मी हे केलं, त्याच्यापेक्षा मी केलेली ही कामं महत्त्वाची नाही वाटत आहेत का? की 2,500 मुलं, एक माणूस दाखवा या महाराष्ट्रातला की ज्यांनी 2,500 मुलींची लग्न केलेत. यातल्या 3ही लग्नांना सन्माननीय राजसाहेब ठाकरे उपस्थित आहेत आणि ऑन कॅमेरा आहेत. हे सगळी मी केलेली लग्न. आणि अशी तशी नाही केली की एका मंदिरात उभे राहून गेलाय, बरगतचा मोठा स्टेज टाकून लग्न केलं आहेत. एखाद्या करोडपतीच्या मुलीचं लग्न होईल असं लग्न केलं आहे. एका वेळेला 50,000 लोक जेवलेत. हे का नाही तुम्ही सांगत आहात? तुम्ही मला आंदोलनकारच का किंवा मी मारामारीच करतो हे का दाखवत आहे? ह्याच्या पलीकडे पण अविनाश जाधव आहे. महाराष्ट्र कुठल्या अविनाश जाधववर प्रेम करतो असं तुमचं मत आहे? मला हे बघा, आत्ता मी जे लोकांना पाहतोय तो मदत करणारा अविनाश जाधववर लोक प्रेम करतात. जो मदत करतोय त्या अविनाश जाधव समोर लोक आहेत. आज मी ज्यावेळेला खाली जातो ना त्यावेळेला लोक सांगतात कोविडच्या काळात तुम्ही आम्हाला कामाची जंत्री मला सांगितली. बघा असं आहे, ही फार कमी सांगितली. माझी 100 कामं आहेत ज्याची मी आता लोकांमध्ये हे वाटतं. बघा, मनसेच्या अनेक लोकांवरती जे काही माझं प्रेम आहे असं आमच्या काही प्रसारमाध्यमांमधल्या मंडळींना वाटतं. त्यापैकी एक अविनाश जाधव. नक्कीच. याचं कारण असं आहे की ज्याचं जळतं त्याला कळतं. त्यामुळे एखाद्या नेत्याबद्दल काहीतरी क्लिप चालवणं किंवा काहीतरी गोष्टी करणं याच्याकडे माझा कधी हे नसतो. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की ठाण्याची जनता की जी ठाणेकर शिवसेनेवर डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेवत आली, मग ते कधी आनंद दिघे असतील, कधी एकनाथ शिंदे असतील, कधी उद्धव ठाकरे असतील, कधी बाळासाहेब ठाकरे असतील, ते ठाणेकर आता कूच बदलतील असं वाटतंय? का नाही बदलले ना. 70,000 मतं ज्यावेळेला मी तुम्हाला सांगतो यावेळेला मी 1 लाख क्रॉस करीन. आणि फक्त ठाण्यात मला एकट्याला 70,000 मतं नाही पडलेली आहेत. माझ्या उरलेल्या माझ्या बरोबर जे 2 उमेदवार आहेत ना 2 विधानसभेतले त्यांनाही 25,000 मतं आहेत. म्हणजे 1.25 लाख ते 1.5 लाख मतं मी फक्त ठाणे शहरात घेतली आहेत. जर शिवसेनेला 3 लाख मतं पडली आहेत तिन्ही विधानसभेत पकडून 1 लाख, तर मला पण 1.5 लाख मतं आहेत ठाणे शहरामध्ये. सो 1.5 लाख मतं कमी होत नाही ना. शिवसेना एक इस्टॅब्लिश पक्ष, त्यांना 3 लाख मतं आहेत, तर मनसेला 1.5 लाख मतं आहेत. म्हणजे प्रत्येक 2 माणसातला 1 माणूस आमच्यावर प्रेम करतोय, आम्हाला मतदान करतोय. या प्रेम करणाऱ्या भावी आमदार असलेल्या अविनाश जाधवला ठाण्यासाठीची जर आपण पंचसूत्री विचारली तर ती काय असणार आहे? तुम्हाला माझं विजन एकदम क्लिअर आहे. मला 3-4 गोष्टी प्रामुख्याने यावर्षी करायच्यात. ठाण्यात टँकर लॉबी खूप मोठ्या, वसईत जशी टँकर लॉबी आहे ना तशी ठाण्यात टँकर लॉबी खूप मोठ्या प्रमाणात उभी राहते. विषय कुठल्या बाबाच्या आशीर्वादाने? ज्या कुठल्या बाबाच्या आशीर्वादाने उभे राहिले. ठाण्यात पाणी नाही आहे आणि त्याच्यामुळे अनेक सोसायट्यांचा प्रॉब्लेम आहे की ते 1.25 लाखाचं रोज पाणी घेतात. आमच्या ठाणे महानगरपालिका अशी एकमेव महानगरपालिका आहे जिचं बजेट 3,500-4 हजार कोटी रुपये असून देखील आमचं पाण्याचं धरण नाही. मी आल्यावर पहिलं पाण्याचं धरण जे 22 वर्षापासून थांबलं आहे ते पूर्ण करण्याचं काम करीन. मी ठाण्यात 3.5-4 हजार कोटीची महानगरपालिका वर दर 5 वर्षांनी जे 20,000 कोटी रुपये होतात त्या महानगरपालिकेत जर मी माझ्या मुलाला घेऊन जर कुठे फिरायला जायचं तर अशी 3 ठिकाणं ठाणेकर सांगू नाही शकत आहेत. मला ते उभं करायचं. मला ठाण्यात तळाबाई आहे ना, ते दुबईला जो फाउंटन शो होतो ना तो या तळाबाईला आणायचं. अख्ख्या ठाण्यात कोणाच्याही घरी नातेवाईक आलं तर चल तुला मी आमच्या ठाण्यात हे फाउंटन शो सुंदर आहे ते बघायला देतो, तुला दुबईला जायची गरज नाही. मी त्याला तिथे आणेन. मी ठाण्यात उत्तम दर्जाचं एक संग्रहालय खोलीन. मी ठाण्यात एक उत्तम दर्जाची अभ्यासिका खोलीन की भविष्याच्या काळामध्ये आमची मुलं UPSC MPSC स्पर्धा परीक्षेसाठी तिथे बसून अभ्यास करतील.
कारण ठाण्यातली आत्ताची परिस्थिती आहे की आमच्याकडे जरी ठाणं सुंदर असेल तरी छोटी छोटी घरं आहेत लोकांची, एका घरात 5-5 लोक करतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करायला जो वातावरण लागतो तो नाही आहे घरामध्ये. सो ते उभं करीन मी या ठाण्यामध्ये. मला या ठाण्यामधलं ठाण्या हे कलानगरी असलेलं ठाणे आहे, बरोबर आहे. हे ठाण्याचे जे तलाव आहेत ना, तलाव ह्या तलावांच्या बाजूला असं वातावरण तयार करीन की दर सॅटर्डे संडे तिथे एक कल्चरल कार्यक्रम होतील जे आमच्या ज्येष्ठांसाठी असतील, कलाप्रेमींसाठी असतील. 5 वर्षात एवढं उत्तम काम करीन ना या ठाण्यामध्ये की मला पुढच्या वेळेला मतदान मागायला कोणाच्या दारात जावं लागणार नाही. लोक मला मतदान करतील. नाही, हा तर राज ठाकरेंचा डायलॉग आहे, तो आम्ही गेली 18 वर्ष ऐकतोय, तो तुमच्या तोंडून ऐकतोय. मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आनंद दिघे, स्वर्गीय आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचा दोस्ताना हा विलक्षण होता. म्हणजे आनंद दिघे साहेबांची आणि माझी ओळखच राज ठाकरेंनी करून दिली. तर निवडणूक आली की ठाण्याच्या राजकारणात, समाजकारणात आणि ठाण्याच्या सगळ्या भागामध्ये आनंद दिघे हे 5 अक्षरं उच्चारली जातात आणि त्याच्यावर मतं मागितली जातात. आत्ता राज ठाकरे ही 5 अक्षरं तुमच्याकडेही आहेत आणि तुम्ही लोकांकडे मतं मागताय. आनंद दिघे यांचा जो काही विजयाचा मंत्र आहे तो मनसेसाठी उपयोगी पडेल का? आणि जर तो पडणार असेल तर तो राज ठाकरे यांच्या माध्यमातून पडणार आहे का? मला असं वाटतं की आनंद दिघे साहेब हे प्रत्येक ठाण्यातल्या घरात किंवा राजकारणात येणाऱ्या तरुणांसाठी आदर्श आहेत. ते त्यांना एका वेगळ्या देवाच्या जागी आज आनंद दिघे साहेबांकडे पाहतात. त्यांनी केलेली कामं जी गोरगरिबांसाठी होती तोच मूळमंत्र घेऊन मी पुढे चाललो आहे. माझ्या कार्यालयात जर तुम्ही बघाल तर 30 लोक असतात. तो बिल्डर, व्यापारी हे कधी माझ्या ऑफिसच्या आजूबाजूला पण यायला घाबरतात. माझ्या ऑफिसला येणारा माणूस ज्याचं कुठेतरी पगार अटकलं आहे, MSEBीचं लाईटचं बिल जास्त आलं आहे, कोणीतरी त्यांना चीट केलेलं आहे, कोणाचं तरी पाण्याचं कनेक्शन कापलेलं आहे, कुठल्या गल्लीमध्ये लाईट नाही आहे, कुठल्या तरी घरामध्ये गटाराचं पाणी आतमध्ये येतं आहे, हीच लोकं माझ्या कार्यालयात असतात. माझ्या कार्यालयात कुठला बिझनेसमॅन, व्यापारी आज सगळ्यात कोणी पाहिला नसेल. सो दिघे साहेबांचं जे मूलमंत्र होतं काम करायचं तेच मूलमंत्र घेऊन मी चाललेलो आहे. त्यामुळे नक्कीच लोकांनी पाहताना की कोणीतरी आहे की तो दिघे साहेबांचा वारसा पुढे घेऊन चाललेला आहे आणि ज्याला राज साहेबांचा आशीर्वाद आहे. सो असा लोक ठाण्यात विचार करतायत आणि तो दिघे साहेबांचा वारसा घेऊन मी पुढे. नाही, कोण दिघे साहेबांचा खरा शिष्य कोण याची जी स्पर्धा आहे ना, त्या स्पर्धेत आम्हाला उतरायचं नाही. दिघे साहेबांचं खरं काम कोण करतंय तर ते आम्ही करतोय, ह्या मध्यवर्ती कार्यालयात नव्हतं. त्यामुळे दिघे साहेबांच्या नावाचा आम्हाला किती फायदा होईल याच्यापेक्षा दिघे साहेबांच्या विचारांचा मला किती फायदा होईल हे घेऊन मी पुढे चाललो आहे. मी दिघे साहेबांच्या विचाराने पुढे चाललो आहे. मला दिघे साहेबांच्या नावांची गरज नाही. दिघे साहेबांचे जे विचार आहेत, त्यांनी जे केलेलं काम आहे ते घरोघरी मी करायचा प्रयत्न करतोय आणि भविष्याच्या काळात ते अजून मोठ्या प्रमाणात होईल. आनंद दिघे यांनी सुरू केलेलं ठाण्यातलं काम आणि राज ठाकरेंच्या एकूणच वाटचालीची दिशा हे अविनाश जाधव यांच्या वाटचालीचं किंवा राजकीय सफरीचं सूत्र असणार आहे. एखाद्या टेलिफोन गॅलरीवर किंवा एखाद्या मोबाईलच्या गॅलरीवर खळखटाक करणारा अविनाश जाधव ज्या वेळेला कष्टकरी आदिवासी शेतकऱ्याच्या, गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या कपाळावर लग्नाच्या मुंडावळ्या बांधण्यासाठी आपल्या खिशात हात घालतो, त्यावेळेला ठाणेकरांना आणि राज ठाकरेंनाही अविनाश जाधव हा त्याच्या असलेल्या शारीरिक उंचीपेक्षा अधिक उंच वाटतो. अर्थात अशा उंच होऊ पाहणाऱ्या या कार्यकर्त्याला ठाणेकर जनता किती आशीर्वाद देणार आणि किती जोरकसपणे देणार हे आपल्याला 23 तारखेला कळू शकणार आहे. अविनाशजी, तुम्ही मनसेचा दिवसागणिक ब्रँड होत आहे. तो ब्रँड ठाणेकरांच्या उपयोगी पडावा आणि राज ठाकरेंना अभिप्रेत असलेलं एखादं टुमदार शहर विकासाकडे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला शक्ती मिळो इतकंच सांगतो आणि थांबतो. मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक स्वतःच्या कामाने, स्वतःच्या आंदोलनाच्या धडकेनं वेगळेपण निर्माण करणारा हा तरुण आपल्याबरोबर काही मनमोकळ्या गोष्टी बोलून गेलेल्या आहे. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. हा इंटरव्ह्यू आपण एका धडपड्या मुलाचा आहे म्हणून तो शेवटपर्यंत पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि जर तो पाहिला असेल, तुम्हाला तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. हा इंटरव्ह्यू जितका शेअर होईल, मला खात्री आहे राज ठाकरेंच्या या महाराष्ट्र सैनिकाला त्या कुटुंबातलं एक नव्हे तर अनेक मतं मिळू शकतात. ही मतं त्याला द्यायची का, त्याचा खरेखोटेपणा तुमच्याच वेगळ्या कसोटीवर तपासून पाहायचा की नाही, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे.
टाईम महाराष्ट्र हे एक पारदर्शी माध्यम आहे आणि आम्हाला पारदर्शी राहण्यातच, निष्पक्ष राहण्यातच, पण त्याच वेळेला थेट, अचूक आणि बिनधास्त राहण्यात इंटरेस्ट आहे. आपल्याला हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर काय वाटलं हे आपल्याला जरूर कळवा आणि आपण कळवलेल्या मतांचा, अर्थात ती मतं संसदीय शब्दांमध्ये आणि सभ्य भाषेत आली तर त्यांचा आम्ही नक्की सन्मान करू. माझ्या संपूर्ण सहकाऱ्यांसह मी इथेच थांबतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद.